नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण ऊस उत्पादन वाढीसाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवली जाणारी पंचसूत्री तंत्रज्ञान याविषयी बोलणार आहोत. ऊसाचं सरासरी उत्पादन जर बघितलं आपण तर 40 पासून सुरुवात होते आणि 100 टनापर्यंत शेतकरी जातो. परंतु चांगल्या प्रकारचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर पंचसूत्रीचा वापर करणं गरजेचं आहे. या पंचसूत्रीमध्ये 5 सूत्रांचा वापर आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीच्या आरोग्यावर आपण काम करतो. मातीच्या आरोग्यानुसार जर आपण खत व्यवस्थापन केलं तर आपल्याला खूप जमिनीच्या आरोग्यावर काम करता येतं, खत व्यवस्थापनावर काम करता येतं आणि वाढीव होणारा खर्च आपल्याला आटोक्यात आणता येतो. त्याचबरोबर दुसरा मुद्दा येतो की ऊस उत्पादन वाढीमध्ये सर्वात महत्त्वाचं घटक म्हणजे वापरली जाणारी वानं. मग ऊस उत्पादन जर वाढवायचं असेल तर उत्कृष्ट प्रकारचं वाण निवडणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन, त्यामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे. त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर, जैविक खतांचा वापर आणि योग्य पद्धतीनं रासायनिक खतांचा जर वापर केला तर आपल्याला उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर आपण सेंद्रिय घटकांचा वापर जर योग्य पद्धतीनं केला तर आपलं उत्पादन तर वाढणारच आहे, त्याचबरोबर जमिनीचं आरोग्यही सुधारण्यासाठी मदत होत असते. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा येतो की कीड आणि रोग नियंत्रणासाठी आपण एकात्मिक कीड आणि रोग या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर निश्चितच आपण एक चांगल्या प्रकारचं ऊसातून उत्पादन वाढवू शकतो. आपण निश्चितच बघू शकता की या व्हिडिओ मार्फत आपण कशा प्रकारे 100 टनापर्यंत जाऊ शकतो. तर निश्चितच आपण हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.